नमस्कार मित्रांनो, आज आम आदमी पार्टीचे 7 खासदार एकाच वेळी पक्षाला सोडचिठ्ठी देऊन भाजपमध्ये प्रवेश करत आहेत। राघव चड्डा यांच्या या निर्णयामुळे केवळ अरविंद केजरीवालांनाच धक्का बसला नाही तर संसदेतील गणितही बिघडले आहे। पण प्रश्न हा आहे की या खासदारांची खासदारकी राहणार की जाणार? कायदा काय सांगतो जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये। मित्रांनो, शुक्रवारी 24 एप्रिल रोजी राघव चड्डा यांनी जी घोषणा केली त्याने संपूर्ण देशाचे लक्ष वेधून घेतले। आज आपण या घटनेचे राजकीय आणि महत्त्वाचे म्हणजे कायदेशीर बाजू उलगडून पाहणार आहोत। नेमकं घडलंय काय? तर आपचे राज्यसभा खासदार राघव चड्डा यांनी एका पत्रकार परिषदेत जाहीर केलं की ते आपल्या 7 सहकारी खासदारांसह भाजपमध्ये प्रवेश करत आहेत। गेल्या 2 एप्रिलला राघव चड्डा यांना राज्यसभेचे उपनेते पदावरून हटवण्यात आलं होतं। तेव्हापासूनच त्यांच्या नाराजीच्या चर्चा होत्या। आम आदमी पार्टीचे राज्यसभेत एकूण 10 खासदार आहेत, त्यापैकी 7 जणांनी बंड पुकारल्यामुळे आपकडे आता केवळ 3 खासदार शिल्लक राहतील। हा केवळ एका नेत्याचा पक्षांतर नाही तर पक्षामध्ये घडलेली मोठी फूट आहे। पण इथूनच खऱ्या कायदेशीर लढाईची सुरुवात होते। आता आपण वळूया या व्हिडिओच्या सर्वात महत्त्वाच्या भागाकडे, पक्षांतर बंदी कायदा, अँटी डिफेक्शन लॉ। एक वकील म्हणून मला तुम्हाला सांगायला आवडेल की राज्यघटनेच्या 10 शेड्यूल प्रमाणे निवडून आलेल्या कोणताही लोकप्रतिनिधी जर स्वतःहून पक्ष सोडत असेल तर त्याचं पद रद्द होतं। पण याला एक मोठा अपवाद आहे। जर एखाद्या पक्षाच्या निवडून आलेल्या एकूण प्रतिनिधींपैकी किमान 2/3 सदस्य एकाच वेळी बाहेर पडले आणि त्यांनी दुसऱ्या पक्षात प्रवेश केला किंवा नवीन गट स्थापन केला तर त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई होत नाही। राघव चड्डांच्या बाबतीत काय होईल चला समजून घेऊया। आपचे एकूण खासदार आहेत 10, गरजेचे सदस्य 2/3 म्हणजे 10 पैकी 7 सदस्य, बंडखोर सदस्य 7। याचा अर्थ असा की राघव चड्डा यांनी अतिशय विचारपूर्वक हे पाऊल उचललेले आहे। जर 7 खासदार एकत्र भाजपमध्ये गेले तर त्यांच्यावर पक्षांतर बंदी कायदा लागू होण्याची शक्यता कायदेशीरदृष्ट्या नाहीच्या बरोबर आहे। त्यांना विलीनीकरण म्हणून मान्यता मिळू शकते, मात्र यावर अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार राज्यसभेच्या सभापतींचा असतो। मित्रांनो, राघव चड्डा यांच्या या निर्णयामुळे दिल्लीपासून पंजाबपर्यंत राजकारणामध्ये मोठे बदल होणार आहेत। एका बाजूला राजकीय विश्वासार्हतेचा प्रश्न आहे तर दुसरीकडे संख्याबळाचा खेळ। आम आदमी पार्टीसाठी हा आजवरचा सर्वात मोठा धक्का मानला जात आहे। पण तुम्हाला काय वाटते, ही लोकशाहीची गरज आहे की केवळ सत्तेचे राजकारण? आणि राघव चड्डा यांचा हा कायदेशीर बचाव टिकेल का? तुमचं मत खालील कॉमेंटमध्ये नक्की कळवा। चला तर आता पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया। जय हिंद, जय महाराष्ट्र।